आपण निश्चित प्रकारे स्वागत करूया। एक चांगली मॅच ग्रँड फिनाली आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि मॅच आहे ती एनबी अवध विरुद्ध सिरसाट स्पोर्ट। बहुत ही क्रुशियल मुकाबला है। कभी हार न मानने की आदत एक दिन जीत की आदत बन जाती है और वही काम किया सचिन ढवले स्पोर्ट फाउंडेशन के सारे जो आयोजन करता है। बिल्कुल 2 दिन बारिश परेशान कर रही है, लेकिन उसके बावजूद देखिए ये टूर्नामेंट आज ग्रैंड फाइनल और आखिरी मुकाबला, इस प्रतियोगिता का चैंपियन कौन बनेगा, सिरसा स्पोर्ट या एक बार फिर एनबी अवध धनकौड़ी। टेनिस क्रिकेट.in द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। बहुत ही बेहतरीन क्रिकेट और उसके साथ नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट। 19 लाख सब्सक्राइबर। अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार। मयूर वाघमारे की पहली गेंद टिप्पा खाने बाद उछालता बैकफुट जाके ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई। इस बार बहुत अच्छी गेंद थी बल्लेबाज राहुल सातो के लिए। राहुल सातो और बल्लेबाज नॉन स्ट्राइक रेंज पर कुणाल खोंड, दोनों को मौका मिला है। नरेश सर पहली गेंद पर बिंदी है राहुल के सामने। वाघमारे साहब की बहुत अच्छी गेंदबाजी, शुरुआत बहुत बढ़िया की है। राहुल सातव या खेळाडूनं अल्पावधीतच निश्चित आपलं स्थान बनवलेलं आहे खुल्या गटातल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील। आणि इथे मयूर वाघमारेचा हा चेंडू अखूट टप्प्याचा आहे आणि सुंदर फटका इथे क्षेत्ररक्षकाला फक्त बघत राहायला लावला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर बंदुकीतून सुटलेल्या गोळीप्रमाणे सुसाट। मिळता है 4 धावा। अच्छा स्टुक था, टिप्पा खाने के बाद थोड़ा उछालता, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, ऑन द टोज इस गेंद को खेल दिया पॉइंट के ऊपर से। और जब रूम मिलता है तो बल्लेबाज और निखर कर आते हैं। मिला रूम और मचाया धूम। राहुल सातो के बल्ले से ये पहला चौका। स्कोर अगर देखें तो रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के। अपने बॉलिंग मार पर मयूर वाघमारे तैयार। पावर प्ले का पहला ओवर फील्डिंग के जवाब फ्लाइंग स्वीप पे गली, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी है। एक खिलाड़ी कवर पर, पॉइंट और कवर के बीच से गेंद बॉडी लाइन के बाहर बिल्कुल चली गई थी। शॉट अच्छा था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, प्लेसमेंट उससे ही एक बार फिर बेहतर था बल्लेबाज राहुल सातो। शतक इनके नाम पर बिल्कुल है। इस बार छोटे गए साइड पर पुल किया, खिलाड़ी बार में तैनात है। आउटफील्ड थोड़ा सा धीमा है, सिंगल के ऊपर निर्भर है। चौका जना सिंगल लिया सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर। स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। तू जीना जानता है, तू लड़ना भी जानता है, जिंदगी के सफर में छोटे छोटे कदमों से आगे बढ़ना भी चाहता है। राहुल सातो वाघोली के शेर है। अतुल बनकर साहब बहुत खुश दिख रहे हैं। निश्चित अतुल बनकर सरांच्या तालमीत तयार झालेला पट्टा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय अतुल बनकर यांना की सातत्यानं वाघोलीच्या क्रिकेटवरती त्यांचा प्रभाव राहिलेला आहे आणि अशा अनेक खेळाडू पुढे आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आसिफ शेख आपण बघतो, राहुल सातो बघतो, अजूनही काही खेळाडू आहे जे अजून प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपल्याला दिसलेले क्वचितच दिसलेले आहेत, मात्र ते सुद्धा पुढे सुपरस्टार होतील। जाऊया मैदानामध्ये। मयूरचा चेंडू अखूट टप्प्याचा कुणाल खोंडसाठी निर्धाव असणार आहे। एक गोष्ट आपल्याला निश्चित त्या सामन्यामध्ये जाणवली, विशेषतः मयूर वाघमारेच्या गोलंदाजी बाबतीमध्ये त्याने प्रत्येक वेळेस आपट बार टाकलेले आहेत आणि हे आपट बार जास्त वेळा यशस्वी ठरलेले आहेत। त्यावरती धावा आलेल्या नाहीत। काही चेंडू जरूर खेळले, काही चौकार आलेले आहेत या फटक्यान या चेंडूंवरती देखील, मात्र ओव्हरऑल बघितलं तर मयूर वाघमारे यशस्वी ठरताना दिसतोय। दोबारा ऑफ टॉप के बाहर और पटकी की गेंद गली की तरफ, खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका। बहुत अच्छा विश्लेषण आपने किया नरेश सर। जिस तरह से 2 दिन की बारिश है, विकेट में थोड़ी नमी है, तो बाउंसर का इस्तेमाल आपको करना चाहिए, विकेट का इस्तेमाल आपको अच्छा करना आना चाहिए, और वही किया। छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन एक बार शोल्डर का बहुत अच्छा इस्तेमाल करें, क्योंकि टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, गति आपके पास है तो उसका फायदा भी मिला, कभी कभार नुकसान भी हुआ, लेकिन बाउंसर इफेक्टिव हो सकता है इस मुकाबले में। स्कोर टोटल अगर देखें तो रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के। मयूर वाघमारेचा चेंडू पुढे राहुल सातव आहे। पुन्हा याच गोष्टीच्या प्रतीक्षेत होता मयूर आणि उसळी घेतलेला हा चेंडू उंच खेळायचा प्रयत्नात फसला राहुल सातव आणि अलगद जाळ्यात अडकला। पहिला धक्का इथे बसणार आहेत एनबी अवध टीमला धावफलकावरती। मात्र 6 धावा, 1 गडी बाद 6, पहिलं षटक इथे संपलेलं आहे। बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद उछालता और सर की तरफ गेंद आ रही थी। हुक तो करना बिल्कुल चाह रहे थे बल्लेबाज राहुल सातो, लेकिन बात नहीं बनी है, बल्ले की बीचों बीच नहीं खेल पाए। जब विकेट में घास है, विकेट में नमी है और अच्छा उछाल मिल रहा है गेंदबाज को, तो आपके पास हुक शॉट होना बहुत जरूरी, हुक और पुल करना आना चाहिए। अगर आप ये नहीं करेंगे तो थोड़ी परेशानी हो सकती है। और वाघमारे साहब ने शिकार किया, राहुल सातों का विकेट प्राप्त किया। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर है। नए बैटर मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अक्षय तावरे।
पहले बागोली के शेर को आपने देखा, अब बारामती के और एक जाबाज खिलाड़ी मैदान के अंदर। जिंदगी एक नदी जैसी है, तैरना आए तो बड़ी आसान, अगर तैरना ना आए तो बहुत मुश्किल, फंसी जान, मुश्किल में फंसी जान, क्योंकि यहाँ इस विकेट पर बल्लेबाजी करना इतना आसान नहीं होगा। बहुत बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में मयूर वाघमारे द्वारा। अब विजय पावले दूर बल्लेबाजी से गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे कुणाल खोंड। नए बैटर मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए अक्षय तावरे। फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। इस बार गेंद को ड्राइव किया, आगे गेंद खूबसूरती के साथ मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर पहुंचा 7 पर, 7 रन 1 विकेट के नुकसान पर। कुणाल खोंड एक ड्युरासेल बॅटरी आहे, म्हणजे खूप लांब पर्यंत खेळण्याची त्याची क्षमता आहे. चेंडूच्या मेरिटवरती ओळखून खूप चांगले मोठे फटके देखील तो दाखवतो. आक्रमकतेचा आणि संयमाचा एक सुंदर नमुना सातत्याने कुणालच्या फलंदाजीतून आपल्याला बघायला मिळाला आहे. मात्र ग्रेट फिनिशर म्हणून मागची 2 वर्ष प्रचंड गाजवलेला हा खेळाडू अक्षय तावरे आता फलंदाजीसाठी आपल्याला बघायला मिळणार आहे. विजय पावलेचा सामना, लोअर फुल टॉस, हलकासा चेंडूला दिशा दिलेली आहे. ते मिड विकेट लॉंग ऑनला 1 धाव इथे प्राप्त होते आणि अक्षय तावरेचं खातं खोललं जाईल. धाव फलकावरती 8 धाव असतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय पावले आणि कुणाल खोंड, अक्षय तावरे यांच्यामध्ये एक मोठं बॅटल या षटकामध्ये आपल्याला बघायचंय. बिल्कुल सही, और एक अच्छी क्वांटिटी देखने का मौका मिलेगा. कुणाल खोंड ने भी बारामती के मैदान पर बहुत शानदार बल्लेबाजी की जरूर की है, टर्न विकेट पर यह भी बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. और सामने विजय पावले, ऑफ स्टंप के बाहर गेंद थे, ड्राइव जरूर किया, स्टेट ड्राइव है, खिलाड़ी मैदान पर तैनात, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता जा पहुंचा है 9 रन पे 1 विकेट के नुकसान पर. देखिए खास करके जब मयूर वाघमारे गेंदबाजी करने के लिए तो हार्ड लेन गेंदबाजी, अब फिलहाल गेंदबाजी करने के लिए आए हैं पावले साहब, तो वो फुल लेन या गुड लेन स्पॉट पर गेंदबाजी करें. दोनों का गेंदबाजी करने का तरीका अलग है, लेकिन विजय पावले को एक बात भी देखे, अच्छा मौका मिला आगे डालने के लिए तो बांध के रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. इस ओवर में अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी विजय पावले की. निश्चित, आणि त्यांना माहिती आहे अनुभव कशासाठी असतो, अनुभव का गरजेचा असतो. तुम्हाला पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये देखील त्याची जाणीव झालेली आहे. ज्यावेळेस ओलसरपणा विकेटवरती आहे, टप्पा कुठे ठेवला पाहिजे, ज्यावेळेस थोडासा पुढे टप्पा होता डाव्या यष्टीवरती आणि खूप सुंदर फटका लॉंग लेगला अक्षय तावरेच्या बॅटमधून येते. पहिला या षटकातला चौकार, धाव फलकावरती 13. पहिलं षटक मैदान, दुसरं षटक सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये NB अवध धनकवडी. अक्षय तावरे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इसी मैदान पर इन्होंने कमाल की बल्लेबाजी की और ये मैदान उनके लिए बहुत राज आता है. अच्छी क्रिकेट खेलते हैं. अपने बॉलिंग मैच पर विजय पावले तैयार, सामना करेंगे अक्षय तावरे. स्कोर अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 13 रन 1 विकेट के नुकसान पर. लंबे रनअप के साथ गेंदबाजी कर रहे हैं. इस बार सीधे बल्ले से गेंद को खेल दिया, गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाएगी. चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का. अक्षय तावरे, वारे वारे आपके वारे न्यारे, क्या स्ट्रोक था ये, बहुत बेहतरीन स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर. और इसी के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका 19 पर 19 पर 1. थोडासा परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, वेगळा एक्सपेरिमेंट इथे हवा होता विजय पावलेला. लेंथ बॉल त्याने टाकले आणि लेंथ बॉलवरती, दोन्ही बॉलवरती मोठे फटके आले. या अगोदर शॉर्ट ऑफ लेंथ आपण बघत होतो, गुड लेंथ टाकताना शॉर्ट ऑफ गुड लेंथ टाकले होते. चेंडूचे बाउन्स राहील याची काळजी घेतली होती. ते मोठे फटके नव्हते येत, मात्र पुढे टाकलेल्या चेंडूंना दोन्ही वेळेस सीमारेषे बाहेर पाठवलं अक्षय तावरेनं. फुल टॉस, लोअर 1 टाकण्याचा प्रयत्न होता, इथे फटका खेळला जरूर एक्स्ट्रा कव्हरला, मात्र 2 धावा अक्षय तावरेला इथे सहज मिळणार आहे. गती परिवर्तन करताना फसलेला चेंडू होता, मात्र नशिबवान ठरला विजय पावले, इथे जास्त मोठा फटका आला नाही. एकूण 2 षटकांचा खेळ संपेल आणि धाव फलकावरती आपल्याला बघावे लागतील धावा. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते शॉर्ट रन साठी, नो बॉल साठी यस. त्यामुळे या चेंडूचा निर्णय तिसऱ्या पंचांकडूनच येणार आहे. धावा 21 असतील की 22 असतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर ते आपल्याला लक्षात येईल. थोड़ा इंतजार करना पड़ेगा क्योंकि टीवी अंपायर बिजी हो रहे हैं और विजय पावले लंबे कद के खिलाड़ी हैं, तो क्या ओवर स्टेप किया गया वो देखा जाएगा. अक्षय तावरे ने प्रभावित किया, बहुत ही शानदार पारी खेल रहे, क्योंकि पहले ओवर की कहानी अगर देखें तो उस रफ्तार के साथ नहीं रन आ रहे थे. NB अवध
11 धनकवडी टीम के लिए। अब दोनों बल्लेबाज, एक तरफ कुणाल खोंड और अक्षय तावरे, दूसरी ओवर में बहुत बेहतरीन बल्लेबाजी। इट्स अ फेयर डिलीवरी। तो 2 ओवर का खेल, 2 ओवर में टोटल स्कोर अगर देखें तो 21 एक विकेट के नुकसान पर एनबी 11 धनकवडी निरंजन भिंतारी टीम के ओनर। और इस वक्त बहुत ही बड़ा मुकाबला, शानदार खेल है। आफ्टर 2 ओवर ना स्कोर 21-1। मयूर वाघमारे का जो पहला ओवर था, पहले ओवर में इन्होंने रन दिए थे 6, 1 विकेट प्राप्त किया था। दूसरे ओवर की कहानी बीच मैदान पर बिल्कुल चल रही है और दूसरे ओवर में विजय पावले ने जो रन दिए हैं बहुत महंगे साबित हुए हैं। इस ओवर में एक सिक्सर, एक चौका, रन बिल्कुल आए। और 2 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो 21-21 पमान। तीसरे ओवर की कहानी बीच मैदान पर शुरू हो रही है। दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए मयूर वाघमारे और सामना करेंगे बल्लेबाज कुणाल खोंड। देवत पनवेलचा सुपरस्टार मयूर वाघमारे मैदानामध्ये आपण बघू शकतो गोलंदाजी मार्क वरती, जिथे स्ट्राईक एंडवरती कुणाल खोंड आहे। कुणाल खोंडने देखील मोठे फटके खेळायचा प्रयत्न केलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण अक्षय तावरेला देखील बघितले आक्रमक रूप धारण करताना। दोन्ही संघांमध्ये मोठ्या मोठ्या खेळाडूंची मोठी ताकद आहे आणि त्यामुळेच इथे प्रत्येक फलंदाज आक्रमक खेळणाऱ्यात शंका नाही। मयूर कसा रोखतोय बायचे कुणालला, आखूड टप्प्याचा चेंडू, ओ हो हो, इथे हुकच्या प्रयत्नात होता कुणाल, मात्र कनेक्शन नाही, निर्धाव चेंडू। बहुत अच्छी गेंदबाजी, पटकी भी गेंद टिप्पा खाने बाद उछाल और गेंद बिल्कुल सर की तरफ आ रही है। ऑन द टच, ऑन द नोज गेंदबाजी करना आपको आना चाहिए। मयूर वाघमारे ने जो प्लान बनाया है इस विकेट का ज्यादा फायदा उठाना चाह रहे हैं। जो घास है, जो बारिश गिर गए, उसका फायदा उठाने की कोशिश बिल्कुल कर रहे हैं। और पहले ओवर में इसी सोच के साथ इन्होंने गेंदबाजी की थी। सटीक लाइन पर गेंदबाजी, पहली गेंद पर बिंदी है। स्कोर अगर देखो तो रन संख्या 21 एक विकेट के नुकसान पर। धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर आ रहे हैं मयूर वाघमारे। दूसरा ओवर डाल रहे हैं, टीम का ये तीसरा ओवर है। फ्लाइंग स्लिप, उसके साथ पॉइंट कवर, एक स्ट्रक पर मिड ऑफ ऑफसेट पर 5 खिलाड़ी है कुणाल खोंड के लिए। लॉन्ग ऑन बॉर्डर पर मिड विकेट पर अब एक खिलाड़ी मौजूद है, स्क्वायर लेग है और एक रिफाइन लेग। तो ऑन साइड पर 4 खिलाड़ी दायरे के बाहर बाउंड्री लाइन पर मौजूद है। मयूर की अगली गेंद लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, मिस्टर स्टस। स्कोर कुल मिलाकर 22-22। ओवर तीसरा प्रगति पर है। इस बार नरेश सर दिशा से भटकते में निश्चित ज्यावेळेस एखादा फलंदाज समोर आहे आणि तो प्रयत्नात दिसतो, पोझिशन मध्ये दिसतो, त्यावेळेस गोलंदाजाला सुद्धा कधी कधी एखादा चेंडू थोडासा लाईन सोडून टाकावा लागतो आणि कदाचित तोच प्रयत्न असावा इथे। वाईट चेंडू ठरवला जातोय। पुन्हा डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू, हो हो, तिथे हे जाळं होतं, कुणालच्या लक्षात आलं नसावं कदाचित आणि तो पुन्हा अडकतो इथे। दुसरा यश प्राप्त होईल शिरसाट स्पोर्टला आणि कुणाल खोंड बाद होणार आहे। शॉर्ट ऑफ लेन सातत्याने टाकत होता आणि त्या पोझिशन मध्ये देखील सातत्याने मोठा फटका तिथे खेळायचा प्रयत्न होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती वाढवला आणि एक विकेट सुद्धा काढलेली आहे इथे मयूर वाघमारे ने। सबसे बड़ी बात है उनका प्लान था, वो बाउंसर डाल रहे थे, बार बार वो पटकी भी गेंद पे कर रहे थे, तो आपको भी तैयार रहना था। और पहले ओवर में इसी अंदाज से इसी टिप्पे पर इन्होंने गेंदबाजी की और 4 खिलाड़ी जो है ना ऑन साइड पर बॉडी लाइन पर थे, तो कुणाल के लिए प्लान बिल्कुल बन गया और जाल में बिल्कुल फंस गए। और इस वक्त मयूर की बहुत अच्छी गेंदबाजी, मयूर वाघमारे ने दूसरा शिकार किया। स्कोर अगर देखें तो रन संख्या 22, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। करंट रन रेट 9.43 का है। 9.43 के अवसर से रन बन रहे। बबलू पाटिल, जब वो कमाल का मैच था और एक बार फिर शाम का समय था, रात के अंधेरे में इन्होंने 3 छक्के जड़ने का कारनामा किया था। आनंदबाड़ी में 1 गेंद 5 में छक्का, शानदार बल्लेबाजी करते हुए मैच समाप्त किया था। इस बार भी ताकत है इनके पास, ताकत है, नजाकत है। गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया। गेंद का कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। ब्यूटीफुल स्ट्रोक। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। और बबलू पाटिल का क्या स्टार्ट हुआ, मैं गिनना पे स्ट्रोक। निश्चित गोलंदाज धावांची रसद बंद करण्याचा प्रयत्न करतायत, पण प्रत्येक वेळेस फलंदाज ही रसद भेदून निश्चित प्रकारे धावा मिळवतात। असाच एक चौकार होता या अगोदर, कुणाल बाद झाला होता, मात्र पुढच्या चेंडूवरती चौकार खेचत इरादे बनवताना आपल्याला बघायला मिळतोय मयूर वाघमारे। शॉर्ट ऑफ लेंथ टाकताना इथे
आपण पाहिलं की बबलू पाटील सारखा फलंदाज समोर आहे. कालची मॅच आपल्याला आठवत असेल, खरं तर लिगामेंट तुटलेले आहेत बबलू पाटीलच्या. अशा परिस्थितीमध्ये देखील काल त्याने नेत्रदीपक विजय या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला मिळवून दिला आणि सेमीफायनलमध्ये तो घेऊन आला. तर बबलू पाटील समोर मयूर वाघमारे निश्चित प्रभावी ठरतोय. धावफलकावरती धावा 28 2 गड्याच्या मोबदल्यात. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी. बैकफुट पर गेंद को खेलना चाह रहे थे ऑन साइड पर. टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, गेंद गली क्षेत्र में चली गई और फिलहाल सिंगल मिलता हुआ बल्लेबाज स्ट्राइकर इन पर अक्षय तावरे. स्कोर अगर देखें तो रन संख्या 29 2 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर की आखिरी गेंद है. हारता वो है जो शिकायत बार बार करता है और जीतता वो है जो कोशिश 1000 बार करता है. बबलू पाटिल की कहानी उस तरह से है. बिल्कुल थोड़ी समस्या, फिटनेस अच्छा नहीं है, लेकिन जिस तरह से कल इन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की थी, अक्षय तावरे के ऊपर भी सबकी निगाह रहेगी. शॉर्ट ऑफ लेन्थ सातत्यानं एकापेक्षा एक आपट बार टाकलेले आहेत. विशेषतः 6 ते 8 मीटर मध्ये जिथे लेदर बॉल टाकला जातो, टेनिस बॉल कधी तिथे टाकला जात नाही. परंतु आज मयूर वाघमारेला माहिती आहे एवढा मोठा बाउन्स मिळणार नाहीये. तो तिथेच आपटतोय चेंडू आणि फलंदाजांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक वेळेस हे अस्त्र त्याने वापरलं आणि ते प्रभावी देखील ठरलेलं आहे. 2 षटकांचा कोटा संपेल इथे आणि 2 षटकामध्ये आपण पाहतो 3 षटकं संपलेले, 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्या. मात्र कोटा संपलाय 2 षटकांचा तो मयूर वाघमारेचा आणि 2 षटकामध्ये 14 धावा त्यानं 2 गडी बाद केलेले आहेत. बाउंसर का बहुत अच्छा इस्तेमाल, क्योंकि विकेट पर घास है, थोड़ी नमी है, उसका फायदा उठाते हुए शानदार गेंदबाजी की मयूर वाघमारे ने. और अब 3 ओवर का खेल, 3 ओवर में टोटल रन संख्या 29 2 विकेट के नुकसान पर. नरेश लगभग 10 का औसत है और अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी है. और गेंदबाजी में प्रसन्ना को बुलाया गया. प्रसन्न पाटिल जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी जरूर की है और खास करके रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में इनका प्रदर्शन बिल्कुल कमाल का रहा है. और एक तरफ बबलू पाटिल आईएसपीएल में 9वां चढ़ने वाले खिलाड़ी हैं और इसी मैदान पर जब खास करके कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी हो रही थी तब बबलू पाटिल ने डिस्कवर लेग बाउंड्री की तरफ, जहां बिल्डिंग है उस बिल्डिंग की तरफ गेंद को खेल दिया था. और वो ये भी मान रहे नरेश सर, आने वाले दिनों में अगर इतना बड़ा स्ट्रोक आ रहा है तो वो 6 रन कम से कम 8 रन तो आपको देने हैं, क्योंकि क्रिकेट में खेल में बिल्कुल बहुत सारे बदलाव आ रहे हैं. प्रसन्न तैयार, समय आपको ज्यादा नहीं लेना है क्योंकि वक्त देखिए 5:18 का समय हो गया है. चौथा ओवर, शाम का सत्र, गलतनामा सूरज, कम होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम? NB11 धनकौड़ी या शीर्षा स्पोर्ट. ऑफ स्टंप के बाहर अच्छी गेंद, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर है और टिप्पा खाने के बाद नरेश थोड़ी सी गेंद हरकत कर रही है ज्यादा. एक बार फिर गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई और अंपायर अक्षय निर्मल ने व्हाइट बॉल का इशारा किया. जगभरातल्या कुठल्याही गोलंदाजाला माहिती आहे बबलू पाटीलला जर चेंडू त्याच्या कक्षेत दिले तर चेंडूचं काय होतंय. अक्षरशः ते गोलंदाजासाठी मरण ओढून घेतल्यासारखं असतं. त्यामुळे त्याला रडारमध्ये चेंडू कोणी देणार नाही. इथे पाहायचंय, ओहो उजव्याच्या बाहेर, पुन्हा वाईड आहे, पुन्हा वाईड आहे. लागोपाठचा दुसरा प्रसन्न पाटीलचा वाईड. धावफलकावरती 32 माफ करा 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चौथे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है और आंखों से दूर रखने का प्रयास बिल्कुल हो रहा है प्रसन्न पाटिल द्वारा, लेकिन 2 गेंदें काफी ऑफ स्टंप के बाहर है. तो वाइड बॉल, स्कोर 31 प्लस 2 विकेट. NB11 धनकौड़ी की टीम बल्लेबाजी कर रही है और दोनों दावेदार है. शीर्षाट 4 की टीम की अगर बात करें तो दोनों के पास बहुत बढ़िया एक बार संतुलन बना हुआ है और अच्छे क्रिकेट देखने का मौका मिलेगा. अक्षय तावरे बबलू की बीच चर्चा हुई, प्रसन्ना की गाड़ी क्या पटरी पर आएगी वो देखना बहुत जरूरी है. शाम के समय में ये ग्रैंड फिनल के मैच प्रहार प्रीमियर लीग 2024 आप देख रहे पहली पारी NB11 धनकौड़ी टीम की. इस बार बाहरी किनारा लगा लेकिन गेंद फाइन लेग पर आई है. टिप्पा खाने बाद उछाल, प्लान वही है इनके रडार में गेंदबाजी आपको नहीं करने, क्योंकि जब मयूर वाघमारे ने आगे डालने का प्रयास किया तो पहली गेंद पर काउ कॉर्नर पर 6 आया था, इसीलिए बाउंसर डालने की कोशिश हो रही है. अब देखिए यहां से जवाब बल्लेबाज क्या देने वाले हैं. अक्षय तावरे का फॉर्म बहुत अच्छा चल रहा है. बाउन्सर खेळणं खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघत असतो की थोडंसं सोपं असतं, कारण विथ द टॉस फलंदाजांना बॉल उसळी घेत असताना तो हवेमध्ये भिरकावणं एक वेगळं तंत्र असतं आणि ते आत्मसात केलेलं असतं टेनिस बॉल क्रिकेटरनं. मात्र इथे बाउन्सर खेळणं थोडंसं कठीण होतंय. हा चेंडू सीमारेषा भेदून जाणार आहे. 4 धावा. अक्षय तावरेचा अत्यंत सुंदर शानदार स्क्वेअर कट इथे आपल्याला बघायला मिळतोय. प्रसन्न पाटीलच्या एका शॉट ऑफ लेंथ वरती फेकलेला 4 धावांच्या सोबतीने धावफलक देखील पुढे पोहोचेल 36 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये.
ऑफ के बाहर गेंद थी और एक बल्लेबाज के लिए बिल्कुल जगह मिली, रूम मिला, उसका भरपूर फायदा उठाते हुए मिला रूम और मचाया धूम। गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया और इस बार लेंथ बॉल था, कंधों का ज्यादा इस्तेमाल नहीं था। टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी गेंद, ज्यादा छोटी गेंद थी। अक्षय तावरे के लिए बैकफुट पर समय मिला और बैकफुट पर जाके खूबसूरती के साथ खिलाड़ी एक बार फिर मौजूद है बॉर्डर पर, एक कवर पर, एक पॉइंट पर है, वहां से गेंद बॉर्डर के बाहर चली गई गैप में 4 रनों के लिए। स्कोर 36, 2 विकेट के नुकसान पर। अपनी बॉलिंग पार्ट पर प्रसन्न पाटिल तैयार। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद, ये अच्छी गेंद थी क्योंकि यहां हरकत करते हुए गेंद, हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी। स्कोर अगर देखें तो रन संख्या 36, 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओव्हर प्रगती पर है। अगोदरचा चेंडू उजव्याच्या बाहेर जात होता, यावेळेस चेंडू थोडासा आतमध्ये आणला, फलंदाजाला देखील गोंधळात टाकायची कामगिरी इथे आपण बघतोय प्रसन्ना पाटील कडून। आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडू मध्ये खासियत होती, चेंडू उसळी घेतल्यानंतर जो बाहेर जात होता तो सरळ आला आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा संभ्रमात बघायला मिळाला आपल्याला अक्षय तावरे। धावा इथे मिळणार नाही, धाव फलकावरती धावा 36 आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। पुन्हा एकदा प्रसन्न पाटील, ओहो इथे इथे विथ दी बाउंस अप्पर कट डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर अक्षय तावरेचा अत्यंत दिमागदार, लफेदार, लज्जतदार षटकार। दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर अक्षय तावरे द्वारा एक बार फिर टिप्पा ऑफ के बाद टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछालता कद्दू का इस्तेमाल किया गया था और उसका फायदा बल्लेबाज अक्षय तावरे ने उठाया। ऑन द टॉस गेंद को खेल दिया पॉइंट के ऊपर से। स्कोर विकेट बहुत अच्छा कर रहे हैं, अब सटासट टकाटक फटाफट मैदान के अंदर बल्लेबाजी। बल्लेबाज अक्षय तावरे द्वारा, अक्षय तावरे 23 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, 287 का स्ट्राइक रेट। स्कोर 42, 2 विकेट के नुकसान पर। प्रसन्न अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है, शाम का सत्र है, ग्रैंड फिनाले मैदान के अंदर चल रहा है। इस बार ये बढ़िया लाइन एक्रॉस, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर जाके ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे, इस बार लेग बाइक का इशारा अंपायर ने किया और इस सिंगल के साथ स्कोर अगर देखें तो आगे बढ़ता हुआ 43, 2 विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 4 षटकांमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे। आपण पाहिले की प्रत्येक षटकात गोलंदाज, काही चेंडू जरूर फलंदाजांनी खेळलेत, मात्र सातत्यपूर्ण जे आपण म्हणतो ना लागोपाठ 2 किंवा एका षटकामध्ये 2 बाउंड्रीज 3 बाउंड्रीज अशा फटके आलेले आहे। एखादी बाउंड्री आलेली आहे, मात्र त्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा चौथा चौकार षटकार आणता आलेला नाहीये। याबरोबरच उंच आकाशामध्ये चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि होईल कॅच, बरोबरच इथे बबलू पाटील होणार आहे बाद। मोठा धक्का असेल, प्रसन्न पाटील यश मिळवून देतोय। 4 षटकांचा खेळ इथे संपणार आहे आणि धाव फलकावरती धावा असणार आहेत त्या मात्र बहुत ही बेहतरीन कैच, बबलू पाटिल की पारी समाप्त। शॉर्ट पिच गेंदबाजी, लेकिन टिप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद कट होते भी, क्योंकि प्रसन्न पाटिल ने हमेशा गेंदों को कट करने का कारनामा जरूर किया है और एक ही गेंद थी बबलू पाटिल के रडार में। बाकी अगर देखें तो शॉर्ट पिच गेंदबाजी, बाउंसर डालने का प्रयास किया और उसका फायदा मिला शीर्षा स्पोर्ट को। स्कोर अगर देखें तो टोटल कुल मिलाकर 3 विकेट के नुकसान पर 43। अब आपके पास गेंदों की बात करें तो आने वाली 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी और गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज आ रहे हैं। ऐश्वर्या अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, नए बैटर मैदान के अंदर आसिफ और एक बहुत बड़ा खिलाड़ी पुण्यनगरी का मैदान के अंदर, और दूसरी तरफ अक्षय तावरे। अब अक्षय तावरे जो है ना स्ट्राइक रेट पर मौजूद है। आपण बघू शकतो दोन्ही संघांसाठी खरं तर स्वर्ग 2 बोटे उरलेला आहे। आतापर्यंत दोन्ही संघांचा खेळ निश्चित सदाबहार राहिलेला आहे। मार्गात अडथळे आले, त्यांनी दूर केले, कधी काटे टोचले, उपसून बाहेर काढले, कधी ठेच लागली, पुन्हा उभे राहिले आणि फायनल मध्ये या दोन्ही संघांचा प्रवेश आपल्याला बघायला मिळतोय। पाहायचंय स्वर्ग 2 बोटे उरलेला आहे, मात्र स्वर्ग गाठणे ही सुद्धा सोपी गोष्ट नसणार आहे। याबरोबर इथे अत्यंत सुंदर चेंडू बघायला मिळतोय, निर्धाव चेंडू असणार आहे। धाव फलकावरती आपण बघतोय धाव आहे 43, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक 5वां आणि अखेरचं सुरू आहे। बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद उछाल था। इससे पहले अक्षय तावरे ने ऑफसाइड पर बहुत अच्छी बल्लेबाजी की, ऑफसाइड पर रन बटोरे। अभी फिलहाल पिछले 2 गेंदों में काफी ऑफ टाइम के बाहर जा, सफल हो रहे, सफल तो हो रहे लेकिन सफल नहीं हो रहे। सफल होना बहुत जरूरी, कामयाबी मिलना बहुत जरूरी। आगे गेंद बहुत खूबसूरती के साथ गेंद को ड्राइव किया, अलॉन्ग द कारपेट स्ट्रेट ड्राइव किया गया था। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को वह फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 2 रन मुकम्मल किए हैं। अक्षय तावरे की आला बल्लेबाजी, स्कोर 45, 3 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर प्रगति पर।
तगडं बॉलिंग युनिट आपल्याला बघायला मिळतं शिरसाट स्पोर्ट्स कडून. प्रसन्न पाटील, विशेष करून विजय पावले, त्याच्यानंतर मयूर वाघमारे आणि ऐश्वर्य सुर्वे. यस, यावेळेस खाली राहिलेला चेंडू होता. स्क्वेअर लेगला निश्चित फटका येतोय अक्षय तावरेचा. धाव बाद होण्याची संधी आहे इथे आणि बाद होईल आसिफ शेख. खूप लवकर आसिफने क्रीज सोडलं होतं आणि इथं बघितलं ज्यावेळेस तो मागे फिरणार होता दुसऱ्या धावेला तर थ्रो येत होता, त्यामुळे तुषार अक्षय तावरे तिथेच थांबलेला. इथे आसिफ शेख मात्र बाद होणार आहे. अमित नाइक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. एक तरफ देखिए आसिफ और अक्षय तावरे के बीच नरेश सर वो चर्चा नहीं हुई. आपका प्लान का क्या था आने वाले 3-4 गेंदों में, वो चर्चा नहीं हुई और इसीलिए तालमेल में कमी आई. क्योंकि आसिफ रन लेना चाह रहे थे, एक बार फिर इनको लगा कि अक्षय तावरे फॉर्म में खिलाड़ी है तो थोड़ा और ज्यादा बल्लेबाजी करेंगे तो फायदा होगा, लेकिन वो तालमेल नहीं था, बिल्कुल तालमेल नहीं था. इसका फायदा शीर्षा स्पोर्ट को जरूर मिला. पहिली धाव आपण पाहतो की जोरात घ्यायची असते. आपण पाहिलं अक्षयने त्याचं काम केलं, आसिफने त्याचं काम केलं होतं. पहिली धाव तो खूप जोरात धावला होता, मात्र ज्यावेळेस तो दुसरी धाव घेऊन निघालेला होता अर्ध्यापर्यंत तर बघितलं तर अक्षय जागेवरच उभा आहे आणि त्याचाही नाईलाज होता. तो मागे सुद्धा परतू शकत नव्हता आणि त्याला बाद होणंच होतं. इथे एक महत्वाचा बळी मात्र गमावलाय तो NB अवध टीमनं. तर पाहायचं एक अत्यंत रोमहर्षक मॅच आहे इथे. ही स्पर्धा जिंकणं म्हणजे शिवधनुष्य उचलणं इतकं अवघड आहे आणि शिवधनुष्य उचलायचं असेल तर संघात राम असावा लागतो, तेव्हा सीता मिळते. कोण असणार आहे हा राम ही ट्रॉफी जिंकून देणार आहे. यास कडक शॉट हवेमध्ये, मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे. फलंदाज होईल बाद. इथे धक्का, पुन्हा एकदा एक बाद होणार आहे. फलंदाज अमित नाइक प्राइसलेस विकेट है, क्योंकि इस सीजन में ये सबसे ज्यादा फॉर्म में खिलाड़ी थे. ये बिग विकेट है अमित नाइक के लिए. बिल्कुल वो बाउंसर डाला गया था, टिप्पा खाने के बाद उछाल था. गेंद को लॉग ऑन के ऊपर से खेलना चाह रहे थे, लॉग ऑन पर खिलाड़ी मौजूद. अच्छा कैच, बहुत ही अच्छा कैच लॉन्ग ऑन पर लपका गया. धनंजय बिंताड़े जिनके बारे में जितनी चर्चा की जाए उतनी कम, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम. कमाल का प्रदर्शन कर रहा है इस प्रतियोगिता में. बॉर्डर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं धनंजय, जिनके ऊपर अब सबकी निगाहें हैं. एक तरफ बल्लेबाज की बात करें तो अक्षय तावरे है, लेकिन गेंदें कितने शेष वो देखा जाएगा. कितनी गेंदें अभी आना बाकी है, क्योंकि फाइनल का मैच मैदान के अंदर चल रहा है. शीर्षा स्पोर्ट बनाम NB अवध धनकौड़ी, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. प्रहार प्रीमियर लीग 2024 बहुत ही शानदार आयोजन. पहली बार प्रतियोगिता में आप देख रहे तो प्रोफेशनल खिलाड़ी खेल रहे हैं. 10वां संस्करण, स्कोर 46, 46 रन 5 विकेट के नुकसान पर. 5 बल्लेबाज जगत में आराम फरमाते हुए. ऐश्वर्य की अगली गेंद, इस बार पर की गेंद हुक करना चाहते थे, फ्लाइट नेक पर खिलाड़ी तैनात है. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन ऐश्वर्य द्वारा. नरेश सर देखिए इनके पास लेदर बॉल का अनुभव है और इसीलिए मयूर वाघमारे और ऐश्वर्य बाउंसर का ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं, जो सतह उसका फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं. आपल्याला देखील ॲनालिसिसच्या स्पेशलिस्टची गरज आहे, कारण एवढे चेंडू टाकलेले आहेत. किती चेंडू 6 ते 8 मीटर मध्ये टाकलेले आहेत, किती 4 ते 6 मीटर मध्ये टाकलेले, हे बघणं जास्त गरजेचं राहणार आहे. आणि मला वाटते आपट बार मात्र भरपूर टाकलेले आहेत आणि ते यशस्वी सुद्धा ठरले. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि तगडा प्रहार लॉन्ग ऑनला अक्षय तावरेचा सुपरसॉनिक षटकार. शानदार स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ बिल्कुल खेल दिया है और अंत भला तो सब कुछ भला. इस मैच में अक्षय का बोलबाला और अक्षय का बल्ला, माशाल्लाह क्या फिनिश किया सिक्सर के साथ. और स्कोर अगर देखें तो रन संख्या 50 के पार. टोटल बन गया कुल मिलाकर 53, 5 विकेट के नुकसान पर. NB अवध धनकौड़ी टीम पहले बल्लेबाजी करते हुए और जीतने के लिए लक्ष्य रहेगा 54 रनों का, 54 का टारगेट फिलहाल शीर्षा स्पोर्ट के सामने. ये अद्भुत कहानी है, बहुत इंटरेस्टिंग मैच होगा. अब यहाँ मुकाबले की बात करें तो बहुत ही बड़ा मुकाबला, ग्रैंड फिनाले का मैच. चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब ढूंढने के लिए आपको बिल्कुल वो दूसरी पारी देखना बहुत जरूरी है. 54 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है, वो आने वाले 5 ओवर की अद्भुत कहानी सुनिए गोपी और मनीष की जुबानी. निश्चित ग्रँड फिनाली आपण इथे मैदानामध्ये बघतोय, जी मॅच 3 लाख आणि 1.5 लाख या बक्षिसांसाठी नाही तर ऑल इंडिया ओपन मध्ये प्रतिष्ठा निर्माण करण्याची मॅच आहे. आणि जिथे प्रतिष्ठापणाला लागतात तिथे मला वाटते माघार कोणी घेत नसतो. तर NB अवध विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स या दोन तगड्या संघांमध्ये आपण मॅच बघणार आहोत. 53 धावा पहिल्या डावामध्ये NB अवधनं बनवल्यात.
तर 54 धावांचं लक्ष्य शिरसाट स्पोर्ट्सच्या समोर आहे. दोन्ही संघांकडे तगडी बॉलिंग युनिट आहे, तगडी बॅटिंग आहे, 9व्या क्रमांकावरती फलंदाज आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरचा एक अतिरिक्त फायदा दोन्ही संघांना इथे मिळणार आहे. तर कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरणार आहे की कोणता फलंदाज अतिरिक्त वापरणार आहे याची ओळख आपल्याला होणार आहे. एकूणच 54 धावा या छोट्या आहेत की मोठ्या आहेत. 54 धावा म्हणजे एक टेकडी आहे, तो डोंगर आहे की तो मोठा हिमालय आहे, हे आपल्याला बघायला मिळेल या पुढच्या 5 षटकांमध्ये. उत्सुकता प्रचंड आहे, पावसाचं सावट आहे, जरा वेगवान फील्ड सेटिंग करा, सलामीवीर लवकर मैदानामध्ये पाठवा, मॅच लगेच सुरू करा. पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला अजून एक सामना संपवायचा आहे, त्यामुळे कृपया घाई करा अशी सगळ्या खेळाडूंना आयोजकांकडून नम्र विनंती आहे. तर बघा दुसरा डाव सुरू होतोय, त्यापूर्वीच नाणेफेकीचा कौल होणार आहे. ग्रँड फिनाली प्रहार प्रीमियर लीग इथे आपण बघणार आहोत. जंजिरा फायटर्स तोरणा चॅलेंजर्स आणि जंजिरा फायटर्स या दोन संघामध्ये होणार आहे प्रहार प्रीमियर लीग साठी ग्रँड फिनाली. नाणेफेकीचा कौल तिथे मंचावरती संपन्न होईल, मात्र तत्पूर्वी आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया आणि जाऊया मनीष पाटील आणि गोपी जाधव सरांकडे. थँक्यू. चला क्षेत्रक्षण लावून घ्या प्लीज प्लीज प्लीज. 2 बॅटर्स आलेत, चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडं आपण आरामात घेतोय. यानंतर अजून एक सामना पूर्ण करायचा आहे, तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे जितका हा सामना महत्त्वाचा आहे. नाणेफेकीची प्रक्रिया सन्मान्य सचिन डोळे सर त्या ठिकाणी संपन्न करत आहेत, जॉईन होत आहेत प्रशांत आदवडे सर. 2 बॅटर्स पोहोचलेले आहेत, आपण जाऊया प्रशांत आदवडे सरांकडे. टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल आणि लगेचच आपण या वेळापत्रकाकडे वळणार आहोत. आपण पाहताय तर स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ सचिन ढवळे फाउंडेशन पुरस्कृत प्रहार प्रीमियर लीग पर्व 10 ऑल इंडिया ओपन कॅटेगरीची आपण अंतिम लढत पाहत आहोत. तर त्या ठिकाणी 2 संघ आपण पाहणार आहोत, ते म्हणजेच NB अवध धनकवडी पुणे वर्सेस शिरसाट स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करताना NB अवध धनकवडी पुणे या संघाने बनवलेले आहेत 52 धावा, 53 धावा आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. पूर्ण करायचं 30 चेंडू 54 धावांची गरज शिरसाट स्पोर्ट्स. कॅमेरामॅन प्लीज जितू. फोटोग्राफर प्लीज. वेलकम बैक, एक बार फिर सभी का स्वागत है. आप देख रहे प्रहार प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी. दोस्तों आज ग्रैंड फिनाले और तोरला जंजीरा के बीच होगा ये बहुत ही महत्वपूर्ण फाइनल का मैच. तो बिल्कुल हमारे साथ जुड़े हुए टूर्नामेंट के आयोजन करता सचिन डोले साहब, इनके करकम से होगा टॉस का बॉस और एक ग्रैंड फिनाले का मैच मैदान के अंदर चल रहा है. प्रोफेशनल खिलाड़ी बहुत बड़े सितारे आज शिंदे स्कूल के मैदान पर है. दोनों कप्तान इंतजार कर रहे हैं, अभी चैंपियन की तैयारी, चैंपियन बनना बिल्कुल चाहेंगे. तोरला और जंजीरा के बीच होगा ये ग्रैंड फिनाले का मैच. इसकी होगी हार, इसके लिए खुलेगा जीत का द्वार. दोस्तों करना पड़ेगा थोड़ा इंतजार. टॉस होने जा रहा है. सचिन जी ढवले साहब प्रहार प्रीमियर लीग 2024 के आयोजन करता सचिन ढवले और PPL सचिन ढवले तो तोरणा टीम ने टॉस जीता. तोरणा टीम ने टॉस जिंकलाय. यावेळेला अत्यंत महत्त्वाचा फायनलचा निर्णय आता तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. फायनलच्या सामन्यासाठी काय निर्णय घेणार आहात? जसं आता ही मॅच झाल्यानंतर सर सांगणार आहेत ओव्हर्स किती, त्यानंतर मग डिसिजन देतो बॅटिंग की बॉलिंग. ऑल द बेस्ट. जास्त प्रश्न विचारणार कारण फायनलचा सामना सुरू आहे. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. यावेळेला सचिन ढवळे सर यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अगदी थोड्याच वेळात आपण तो डिसिजन तुमच्यावर पोहोचू. तोपर्यंत जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे मनीष आणि गोपी पुन्हा एकदा सज्ज असतील तुम्हाला मंत्रमुग्ध करण्याकरता. धन्यवाद प्रशांत दवडे सर. डिसिजन पेंडिंग आहे. तुर्तास दुसऱ्या डावाची सुरुवात इजाज कुरेशीने पुन्हा एकदा मागच्या सामन्याप्रमाणे केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला, दुसरा बॉल वाईड आला. धावसंख्या पोहोचते 5 वर शिरसाट स्पोर्ट्स या संघाची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहतोय धनंजय भिंताडे. तर बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आहे आणि त्यामुळे तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्सच द्यावा लागेल आणि त्यासाठी तयारी आहे. धनंजय भिंताडेची पण फोर्स केलाय बॉलला. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, पूर्ण जोर लावला होता क्षेत्ररक्षकाने बॉलला आपल्या कवेत घेण्यासाठी, पण बॉल जातो स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. येतोय दमदार चौकार. धावसंख्या 9.
काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये राहुल सातव. जबरदस्त एफर्ट्स आपले पाहायला मिळतात बघा. एफर्ट्स कॅल्क्युलेट केले जातात, एफर्ट्स काउंट केले जातात आणि ते प्रत्येक प्रयत्न आता तुम्हाला प्रत्येक बॉलवर पाहायला मिळतील एकूण एक प्रत्येक क्षेत्ररक्षकांकडून. कारण आता इजाजला तो सूर गवसलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच सुरुवात इजाजच्या वतीनं पाहायला मिळाली होती. खूप जास्त बाहेर आहे धनंजय भिंताडे. थोडेसे आउट ऑफ बॉक्स जाणवू लागलेले आहेत, प्रेशर घेत आहेत बघा. दबावाचा अभाव ज्याकडे आहे तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भाव खाणार आहे आणि तेच करायचंय धनंजय भिंताडेला. समोर इजाज कुरेशी ॲक्रोबॅटिक बॅटर म्हणून ओळखले जातात. खूप चांगल्या पद्धतीनं हँड ॲक कॉर्डिनेशन ॲडजस्ट करणारे हे फलंदाज आहेत आणि त्यांच्यासमोर तुमचा बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये झाकून पाहावं लागेल की माझ्यामध्ये नक्की बेस्ट काय आहे, माझ्याकडे इतरांपेक्षा वेगळं काय आहे आणि तेच कुठेतरी आता सिद्ध करून दाखवण्याची वेळ आलेली आहे इजाज कुरेशीच्या विरोधात धनंजय भिंताडेकडे. धावसंख्या पोहोचते डबल डिजिटवर, बिनबाद 10 धावा शिरसाट स्पोर्ट्स. धनंजय भिंताडे ओव्हर द विकेट. बॉडी ऍडजस्टमेंट थोडीशी चुकली, बॉल थोडासा खाली राहिला. हलकीशी ओली खेळपट्टी आहे आणि त्याचमुळे अनइवन बाउन्स तुम्हाला खेळपट्टीवर नक्कीच पाहायला मिळेल आणि तोच फायदा कदाचित आता होतोय धनंजय भिंताडेला. आणि या डॉट बॉल्सवर जास्तीत जास्त फोकस ठेवावं लागणार आहे. कारण म्हणतात ना की नशीब तर आहेच, नशिबावर थोडंसं अवलंबून राहायला हवं, पण नशिबाची गरज ही लॉटरीसाठी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये मेहनतच कामी येते. ऑनसाइडला पुल केलाय, बॉलला उडवलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार. जो होता मनात तोच आणलाय मैदानात. खेचला इजाज कुरेशीने दमदार षटकार. 6 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 16. 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मागच्या सामन्यात सुद्धा अशीच आक्रमक सुरुवात इजाज कुरेशीची पाहायला मिळाली होती. पहिल्या सामन्यातच आजच्या वेळापत्रकातला तो त्यांचा अप्रोच खूप काही सांगून गेला. ती चांगली सुरुवात खूप काही सांगून गेली, ती स्ट्रायकिंग बॅटिंग खूप काही सांगून गेली आणि म्हणूनच या सामन्यात सुद्धा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती इजाज कुरेशी करतायत. हवेत आहे बॉल, मिड ऑफला क्रॉस करताना बॉल मागे जातोय, उलट दिशेने झेल घेतला पण कम्फर्टेबल नव्हता बॉल, त्यांनी आत ढकललेला आहे का पाहूया. पण यस, लेट चेक, बाउंड्री चेक आपण करतोय. येतोय वॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल घेऊन बाहेर गेलाय की आतच राहिलाय त्याची शहानिशा करण्यासाठी आपण tenniswicket.in च्या वॉर्नर मध्ये जातोय. षटकार आहे सर. येस, षटकार आलेला आहे. या 6 धावांवरून धावसंख्या पोहोचते ती म्हणजे दादा 22 आकड्यावर. रन्स हवेत आहे पण पुन्हा एकदा पुनरावृत्ती, रिपिटेशन. त्या स्ट्रोकचा 2 क्षेत्ररक्षक करतायत बॉलचा पाठलाग. पहिल्याच षटकामध्ये जवळपास निकाल आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न इजाज कुरेशीचा. 1 मॅन शो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शिरसाट स्पोर्ट्स पोहोचते बिनबाद 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अटॅकिंग स्ट्रॅटेजी आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता किती आहे तर 24 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जाते आणि तीच अप्रतिम सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशीने करून दिलेली आहे. आणि समोरील फलंदाज योगेश पेंडकर. योगेश स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर विजय. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमधलं. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केला बॉलला, स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या पोझिशन मध्ये बॉल कलेक्ट करताना पाहायला मिळालाय. मिळते एक सिंगल. एका धावेची होते वर. धावसंख्या पोहोचते बिनबाद 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. थोडीशी निगेटिव्हिटी पण मात्र या गोष्टीला टाळून पुढे खेळ करावा लागणार आहे. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल असं नाहीये. तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि म्हणूनच पहिल्या षटकावर जे काय करता आलं नाही यावर पुढच्या 4 षटकावर ते परत मिळवण्याची क्षमता तुमच्या गोलंदाजांकडे आणि तुमच्या क्षेत्ररक्षकांकडे असायला हवी आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
फक्त हातावर हात ठेवून काहीच मिळणार नाही, त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. तर मेहनत आता गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी घ्यायची आहे. बॉल आगे जातोय, बबलू पाटील बॉल कलेक्ट करतो, व्हाईट बॉलची एक धाव ऍड होईल, एका धावेची वाढ, धावसंख्या बिनबाद 30. लक्ष होतं 54 धावांचं आणि त्यापैकी 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजेच निम्म्याहून जास्त धावा आपण सुरुवातीलाच कंप्लीट होताना पाहतोय. त्याचं होल क्रेडिट जाते इजाज कुरेशीला, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग मेरिटवर केली. यावेळेस बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक फाईन लेगचे थोडेसे अडखळले, बॉल कलेक्ट करताना तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल वेगानं, एका धावेची होते वर, धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक पॉझिटिव्ह स्टार्ट. उस्मानला थांबवलं आणि योगेशला पुढे आणलं आणि ही पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. पर्याय खूप आहेत शिरसाट स्पोर्ट्सकडे आणि तेच पर्याय वेळोवेळी वापरले जात आहेत आणि प्रत्येक पर्याय काही ना काही फायदा देऊन जातोय. NBA व धनकवडी पुढे विकेटच्या शोधामध्ये पार्टनरशिप ब्रेक करण्याच्या प्रयत्नांमध्ये दिसते. एक्स्ट्रा मिळेल आणि किती ते आपण पाहणार आहोत. दरम्यान हा नो बॉल आणि नो बॉलवर अजून एक धाव पळून पूर्ण केली आहे का, तर त्या ठिकाणी बघा फलंदाज बाद झालेले धावचित एजाज कुरेशी. म्हणजे कॉल किती इम्पॉर्टंट आहे बा, सर्व काही सुरळीत चाललंय पण समाधान होत नाहीये. अजून जास्त पाहिजे. जास्त पाहता पाहता मागच्या सामन्यांमध्ये देखील चांगली सुरुवात करून परतले होते एजाज कुरेशी आणि आता सुद्धा चांगली सुरुवात करूनच धावचीच्या स्वरूपात बाद होऊन ते परतलेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत कृष्ण पवार जात आहेत. धावसंख्या झालेल्या आहेत 32 धावा, एक गडी बाद. जो आपण विचार करतो, जी आपण चर्चा करत होतो विकेटचा शोध घेण्याची, ती पार्टनरशिप ब्रेक तर झालेली आहे पण पुन्हा एकदा प्रश्न तोच येतोय की सातत्य ठेवावं लागेल NBA व धनकवडी पुणे या संघाला. सातत्याशिवाय कुठलाच पर्याय नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट्स. पण आता पाहूया एक अटॅकिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवार, जे आक्रमकतेसाठीच ओळखले जातात. टेनिस बॉल सोबतच लेदरबॉल क्रिकेट देखील खूप चांगले खेळतात आणि पाहूया या ठिकाणी आता गरज आहे कुठल्या फटक्यांची आणि ती गरज कशी पूर्ण केली जाईल. मागणीचा पुरवठा हे तर तत्व आहे आणि आता थोडासा सोपा आहे सामना पण कठीण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. कृष्णा पवार स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये, जरी असता तरी काय फायदा झाला नसता. बॉल सीमारेषा पार, मिळतील या धावा 6. ही आहे रॉयल एंट्री, पॉवरफुल बॅटर कृष्णा पवारची धावसंख्या 38, एक गडी बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 16 धावांची. 20 चेंडू 16 धावांची गरज आहे. डॉमिनन्स पाहायला मिळतो फलंदाजांचा. बॅटची बॉल मागे षटफट मॅन क्षेत्ररक्षक आहे पण त्या ठिकाणी व्यवस्थित बॉलवर पोहोचले जरूर होते पण बॅटिंग एंडला थ्रो करताना थोडासा वेळ घेतला पण आता ओव्हर थ्रोची धाव सुद्धा मिळते. एकूण या 2 धावा धावफलकात पाहायला मिळतील आणि धावसंख्या पोहोचते एक गडी बाद 40 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे आणि सामना लवकर संपवण्याचा निर्धार फलंदाजांचा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर धावा येत आहेत. खूप कमी डॉट बॉल्स आपण पाहतोय. एजाज कुरेशी 27 धावा करून बाद झाले. चांगलं कॉन्ट्रीब्युशन एजाज कुरेशीचं नेहमीप्रमाणे. थोडा राईज मिळाला होता मला आणि बबुल पाटील सांगतात की तुला अशाच लाईनवर चेंडू हाताळायचा, अशीच लेन तुम्हाला ठेवायची आहे आणि सरते शेवटी तो प्रयत्न गोलंदाजाचा यशस्वी होतोय. बबलू पाटील या स्पर्धेमध्ये खूप चांगलेच चमकले. लगातार 3 षटकार खेचण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे आणि जेव्हा खरंच NBA व धनकवडी पुणे हा संघ अडचणीत होता ती अडचण बबलू पाटील यांनी दूर केली. पण आता सामना आपल्या खिशात घालण्याचा केलाय निर्धार व्यक्त आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पार. कृष्णाच्या वतीनं येतो हा दिमागदार षटकार. धावसंख्या 46. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 8 धावांची. षटक संपले 2. बॉल शिल्लक आहेत 18. धावा हव्या आहेत 8. तर 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 8 धावांची गरज आहे. सामना सुरू कसा करायचा, सामना कसा संपवायचा, व्यावसायिक खेळाडूंचं हे गणित खूप चांगलं जुळवलेलं आहे आणि पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी नाही
धनंजय भिंताडेलाच बोलवण्यात आलेलं आहे आणि लेट्स सी धनंजय भिंताडे यांच्या वतीनं मागच्या षटकामध्ये जे काय घडलंय त्याची भरपाई केली जाईल का, कारण पहिल्या षटकामध्ये 28 धावा त्यांच्या वतीने खर्च झाले आणि पुन्हा एकदा बबलू पाटील असेल तसेच अक्षिता आवरे असतील त्यांनी धनंजय भिंताडेवर तो विश्वास ठेवलेला आहे आणि म्हणूनच विश्वास सार्थकी लावण्यासाठी तशी सिच्युएशन आहे आणि जितकं काय गमावलेलं आहे त्यापेक्षा दुप्पट कमावण्याची धमक धनंजय भिंताडेकडे आहे. जसा मी उल्लेख केला थोडेसे पुढे चालच केलेली बॅटची एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि भरपाई करतायत धनंजय भिंताडे त्याच क्लाससाठी ओळखले जातात आणि या षटकाची सुरुवात दमदार करताना पाहायला मिळाल्यात. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात होत आहेत फलंदाज योगेश पेंडकर बाद. तर अशोक गायकवाड दादा मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. योगेश पेंडकर पिचिंग पर्यंत पोहोचून ड्राईव्ह करताना पाहायला मिळाले होते पण बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातात आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद झाले. जिंकण्यासाठी 17 चेंडू 8 धावांची गरज आहे. जरी पराभवाच्या छायेत आहात पण तरी देखील आपलं बेस्ट देण्याचं कर्तव्य प्रत्येक गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाला पार पाडायचं आहे आणि पराभवाच्या छायेतून आपल्या संघाला तो सोनेरी विजय दाखवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि पाहूया प्रयत्न जिकरीचे आहेत ते प्रयत्न गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळत आहेत का. त्यासाठी ती तयारी पहिल्या चेंडूवर धनंजय भिंताडेची या षटकामध्ये NBA व धनकवडी पुणे संघासाठी पाहायला मिळाली आणि तीच तयारी प्रत्येक चेंडूवर दाखवावी लागणार आहे कारण विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवलेले जात असतात आणि कदाचित आज तसंच घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळेस पंच केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला बॉलवर पोहोचतायत. चांगला स्टॉप. पूर्ण तन मन धन झोकलं जाते आपल्या बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी. क्षेत्ररक्षकांच्या वतीने देखील चांगली मेहनत केलेली आहे. या अगोदर इजाज कुरेशी ज्यांनी एक चांगली वेगवान सुरुवात दिली 7 चेंडू 27 धावा आणि त्याच सुरुवातीच्या जोरावर चांगल्या स्थितीमध्ये शिरसाट स्पोर्ट्स हा संघ पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडे ऑफ द विकेट पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. लॉंग वे शफल जसा आपण तो उल्लेख करतो पण व्यवस्थित कनेक्शन बनवू शकले नाहीये. धनंजयने बॅटरला फॉलो केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली. अप टू डेट बॉलिंग विथ प्रॉपर पिचिंग येतो हा डॉट बॉल. धावसंख्या झालेली आहे 47. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची गरज आहे. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलेलं आहे. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे धनंजय भिंताडेने. खूप चांगली वापसी धनंजय भिंताडेची. हलक्या त्याने बॉलला प्लेस केलंय. धोकादायक असू शकेल दादासाठी पण धनंजय भिंताडे थ्रो करताना थोडासा वेळ घेताना पाहायला मिळाले. बॉल लेग स्टंपच्या खूप बाजूने थ्रो केला तोपर्यंत पूर्ण झाले ते एक क्विक सिंगल. एका धावेची वाढ. धावसंख्या 48 2 गडी बाद. 48 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. दादा गायकवाड खरं तर एक स्ट्रायकर म्हणून त्यांना ओळखलं जातं या टेनिस बॉल विश्वामध्ये आणि आता मधल्या फळीमध्ये येऊन तोच रोल अदा करतील का की एका बाजूला धनंजय भिंताडे यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे इकॉनॉमिक षटकाचं विकेट टेकिंग ओव्हरचं. बॉल आखूड टप्प्याचा होता त्यावर पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. धनंजय भिंताडे खूप चांगला कमबॅक करताना पाहायला मिळालेत. या षटकात 2 विकेट्स धनंजय भिंताडे यांच्या खात्यात जात आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं मी सुद्धा पुनर्वसन करू शकतो स्वतःच्या गोलंदाजीचं त्याचाच साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये धनंजय भिंताडे करतात. पहिल्या षटकामध्ये किती 28 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या पण या षटकामध्ये 2 विकेट्स घेताना फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे प्रत्येक षटक हे एकसारखं नसतं. तुम्हाला तुमचे एफर्ट्स 100% लावावे लागतात आणि तेच एफर्ट्स धनंजय भिंताडे यांच्या पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आवश्यकता 6ची. 13 चेंडू 6 धावांची गरज आहे. अजूनही NBA अवध धनकवडी पुणे हा संघ माघार घेण्याच्या तयारीत नाही आणि म्हणतात ना की जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मागे वळून पाहायचं नाही आणि तीच वृत्ती या षटकामध्ये धनंजय भिंताडे यांची पाहायला मिळते. धीम्या गतीचा बॉल स्लाइस केला. बॉलला क्षेत्ररक्षक आहे पण तो बनेल दर्शक. बॉल जाईल डीप पॉइंट सी मारेच्या पार. हा खेचलाय
दमदार षटकार आणि शिरसाट स्पोर्ट्स हा विजेता ठरलेला आहे प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचा. अभिनंदन शिरसाट स्पोर्ट्स, हार्ड लक NB अवध, धनकवडी, पुणे. तोरणा 4 षटकार सामना तोरणासह नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. तर तोरणाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. षटक सर्कलचं असेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुन्हा एकदा जातोय एजाज कुरेशी. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच इजाज आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच इजाज. जाऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं वितरण करणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज असतील सन्माननीय नरेश धोमे सर. चला बाहेर प्लीज. NB अवध, धनकवडी, पुणे. चला बाहेर या. आपण लगेच आता विद्यार्थ्यांची जी अंतिम लढत बाकी होती ती पूर्ण करणार आहोत. चला तोरणा क्षेत्ररक्षण लावून घ्या फास्ट. तोरणा चला लगेच जा. आणि जंजिरा आपले 2 बॅटर्स तयारी ठेवायचे. आपण जाऊया नरेश धोमे सरांच्या दिशेने. त्या ठिकाणी इजाजला 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण वितरित करणार आहोत. सेमीफायनल आणि फायनल. हॅलो हॅलो, पहिल्या सेमीफायनलचं कोण आहे? पहिल्या सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच चला बाहेर बाहेर प्लीज. थँक्यू. ऑल इंडिया ओपन कॅटेगरी सर्व क्रिकेटरचं आपण आभार व्यक्त करतोय. अभिनंदन देतो विजेत्यांचं. चला आपण लगेच मॅच करणार आहोत सुरू. 4 षटकांचा असेल सामना. 1 षटक असेल पॉवर प्लेचं. तर 2 बॅटर्स तयारी ठेवायचे. जंजिरा चला 2 बॅटर्स पाठवून द्या फास्ट. आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर. जसा सामना सुरू होईल आपण ऐकणार आहोत प्रशांत दादवडे सरांचा आवाज. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया आणि ऐकूया नरेश धोमे सरांना.